सोलापूर ग्रामीण एलसीबीची उल्लेखनीय कामगिरी, बस स्थानकातील चोरीच्या 9 गुन्ह्यासह 14 गुन्ह्यांची उकल। सोलापूर एलसीबी पथक हे आरोपींच्या मार्गावर असताना गुन्हे शाखेकडील सहाय्यक फौजदार प्रकाश कारटकर, प्रमोद शिंपाळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की बीड जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्या सोलापूर जिल्ह्यात एसटी स्टँडवरील चोऱ्या करण्यासाठी येणार असून पैकी एक टोळी टेंभुर्णी एसटी स्टँड व दुसरी टोळी हे चारचाकी वाहनासह अक्कलकोट शहरातील एसटी स्टँड परिसरात चोऱ्या करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे शोध घेतला असता बातमीप्रमाणे 2 इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे किरण अजिनाथ गायकवाड आणि राम पांडुरंग दुधाळ असे असल्याचे सांगितले। अक्कलकोट येथे मिळून आलेल्या आरोपितांकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एसटी स्टँड परिसरात घडलेल्या चोऱ्यांबाबत कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वैराग अक्कलकोट एसटी स्टँड व अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन येथील एसटी स्टँडमध्ये गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कट करून चोरी केली असल्याचे सांगितले। त्यावरून या दोन्ही आरोपींना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे BNS 303-235 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपासामध्ये त्यांच्याकडून एकूण 8 एसटी स्टँड चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। तसेच टेंभुर्णी एसटी स्टँड परिसरातून संशयितरित्या मिळून आलेल्या 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना नावपत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे दत्ता उर्फ सोन्या विजय गायकवाड, श्याम साहेबराव उबाळे, बाळासाहेब प्रकाश गायकवाड असे असल्याचे सांगून त्यांनी टेंभुर्णा एसटी स्टँड येथे एसटी स्टँड येथे चोरी केल्याचे सांगितले। त्यांना टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे BNS 303-235 प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपासामध्ये त्यांच्याकडून एक एसटी स्टँड चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। सदर आरोपितांकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एकूण 9 एसटी स्टँड चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून 110 ग्रॅम वजनाचे 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 19,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सोलापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।